नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे स्वर गंधर्वच्या चॅनलमध्ये. आज मी राग आसावरी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्याची आरोह अवरोह माहिती देऊ याचं राग वर्गीकरण आपण करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. हा राग थाट आसावरी मधूनच उत्पन्न झालेला आहे. नाव राग आसावरी म्हणून जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला हा राग गंभीर वाटेल. हो, हा राग गंभीर प्रकृतीचा आहे. या रागाचं वादी संवादी आहे. वादी धैवत, संवादी गांधार. धैवत निषाद आणि गांधार ही कोमल लागतात या रागामध्ये, ज्याने या रागाची प्रकृती गंभीर होते. समय दिनचा दुसरा प्रहर. तर चला आपण सा लावून सुरू करू. सा सा याचं आता राग वर्गीकरण करू. तर राग वर्गीकरण करताना तुम्हाला माहीतच आहे की राग वर्गीकरण मध्ये मेन जो असतो त्यात तुम्हाला वादी, संवादी आणि अनुवादी स्वरांवर लक्ष द्यायचं. आता वादी आहे धैवत, ज्याचा रागामध्ये खूप महत्त्व असतं. मग संवादी ज्याचं दुसरं महत्त्व असतं. आणि अनुवादी म्हणजेच न्याय स्वर, तो आहे निषाद म्हणजेच नी. तर आधी ध ला जास्त आपण मींड जरा तिथे उठून दिसायचं, तर तसा आपण ढ चा प्रयोग करायचा, मग ग चा प्रयोग करायचा आणि मग नी चा प्रयोग करायचा. नी वरचा लावायचा म्हणजे तो गंभीर प्रकृतीचा वाटतो. या रागामध्ये ध आणि ग ला डबल वेळा गायला गेलं म्हणजे तो राग आसावरी वाटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राग आसावरीची मी बंदिश गाऊन दाखवेल तानपुऱ्यावर, ज्यात तुम्हाला अजून स्पष्ट कळेल की
राग आसावरीला त्यांनी कसं गंभीर बनवलं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.